मागच्या लेक्चरला आपण क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर बघत होतो. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर बेस्ड ऑन मोड ऑफ पॉलिमरायझेशन. त्याच्यामध्ये ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेस बघितली आणि त्याच्यामध्ये फ्री रॅडिकल मेकॅनिझम सुद्धा आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर याच्यातला जो दुसरा क्लास आहे इट इज क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर बेस्ड ऑन मोड ऑफ पॉलिमरायझेशन. त्याच्यातला दुसरा क्लास जो आहे तो कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. सो व्हॉट इज कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन? सी हियर दिस polymers are formed by the combination of monomers with the elimination of small molecules like water, alcohol, etc. तर ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये आपण सांगितलं होतं की मोनोमर अशा पद्धतीने ॲड होतात की कोणताही बाय प्रोडक्ट फॉर्म होत नाही आणि जे रिपीटिंग युनिट आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे इलेमेंटल किंवा त्याचे इलेमेंटल कंपोजिशन हे पॉलिमर मोनोमरसारखंच मोनोमरच्या इलेमेंटल कंपोजिशन सारखंच असणार आहे. तसं इथे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनमध्ये मात्र त्याच्या उलट आहे. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनमध्ये मोनोमर्स अशा पद्धतीनं कंबाईन होतात की लहान लहान बाय प्रॉडक्ट फॉर्म होतात आणि याच्यामध्ये वापरले जाणारे जे मोनोमर्स आहेत ते बायफंक्शनल किंवा ट्रायफंक्शनल असतील. म्हणजे त्याच्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत किंवा 3 फंक्शनल ग्रुप आहेत अशा पद्धतीचे असतील. एक्झाम्पल बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. त्याचं कॉमन एक्झाम्पल जे आहे त्याला आपण सो हिअर इज द एक्झाम्पल of condensation polymerization, that is preparation of dacron or terylene. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं की कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनच्या जे मोनोमर दाखवतात ते मोनोमर आयदर बायफंक्शनल किंवा ट्रायफंक्शनल. तर बायफंक्शनल म्हणजे ज्याच्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत. आता इथं OH आणि OH हा बायफंक्शनल आहे, इथं COOH आणि COH हा बायफंक्शनल आहे. हा आहे इथिलीन ग्लायकॉल आणि हा आहे टर्पथॅलिक ॲसिड. सो सिम्पल रिॲक्शन आहे, याला पॉलिस्टर असं पण म्हणतात. म्हणजे तयार झालेला जो पॉलिमर आहे त्याला पॉलिस्टर असं पण म्हणतात, दॅट इज पॉलिइस्टर. तर सिम्पल रिॲक्शन आहे. अल्कोहोल आणि कार्बोक्झॅलिक ॲसिडची रिॲक्शन झाल्यानंतर मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो इस्टर आहे, म्हणजे इस्टरिफिकेशनची रिॲक्शन आहे. आता ही रिॲक्शन करण्यासाठी याच्यातला OH आणि याच्यातला H हा रिमूव्ह होतो. हा एवढा आपला बाय प्रॉडक्ट असणार आहे. तर हा पॉलिमर आहे. पॉलिमर असल्यामुळं हा टर्पथॅलिक ॲसिडच्या पुढे इथिलीन ग्लायकॉल असणार, इथिलीन ग्लायकॉलच्या पुढे टर्पथॅलिक ॲसिड असणार, त्याच्या पुढे इथिलीन ग्लायकॉल असं रिपीट होत राहणार. सो हा इथिलीन ग्लायकॉल आणि याच्या इकडे असणारा जो टर्पथॅलिक ॲसिड आहे त्याच्यातला पण वॉटर रिमूव्ह होणार. अल्कोहोल मधला H रिमूव्ह झाला आणि इकडे जो टर्पथॅलिक ॲसिड असेल त्याच्यातला OH आणि याच्यातला OH रिमूव्ह झाला आणि याच्या इकडे जो इथिलीन ग्लायकॉल असेल त्याच्यातला H. सो हा आपला बाय प्रोडक्ट आपल्याला मिळाला. याच्यामध्ये काय रिमूव्ह झालं तर हा आपण N टाइम्स ऑफ घेणार, दॅट इज N टाइम्स ऑफ टर्पथॅलिक ॲसिड. इथिलीन ग्लायकॉल सुद्धा आपण किती घेणार N टाइम्स ऑफ घेणार. म्हणजे वॉटर किती रिमूव्ह झाले N टाइम्स ऑफ. सो मायनस N टाइम्स ऑफ H2O मायनस N टाइम्स ऑफ H2O. सो N टाइम्स ऑफ वॉटर रिमूव्ह झाला. तर आपल्याला मिळालेला बाय प्रॉडक्ट कसा असणार आहे तर इथं हा H निघून गेला म्हणजे शिल्लक राहिला O. सो हा O आणि इकडे ही चेन काय होणार ग्रो होणार. इकडे ह्या चेनला एंड नाही आहे तर ही चेन काय होणार ग्रो होणार. ऑक्सिजनच्या पुढे काय आहे तर CH2 जसं आहे तसं घेत जायचं. सो CH2 हा CH2 CH2च्या पुढे इथं O दिसतोय. सो O ह्या ओच्या पुढे इथं काय दिसतंय C डबल बॉन्ड O. हा झाला ह्याच्यातला रिपीटिंग युनिट आणि हा रिपीटिंग युनिट किती वेळा रिपीट होतो N टाइम्स ऑफ. सो ह्याच्या दोन्ही एंडला काय लिहिणार आहे आपण फक्त इथं N लिहायचं. आणि हा तयार झालेला जो पॉलिमर आहे हा पॉलिमर पॉलिइस्टर किंवा ह्याला डॅक्रॉन असं म्हणतो. सो हा कंडेन्सेशन पॉलिमर आहे. ह्याच्यामध्ये N टाइम्स ऑफ वॉटर मॉलिक्यूल काय झाले रिमूव्ह झाले म्हणजे आता बाय प्रॉडक्ट मिळाला, कंडेन्सेशन रिॲक्शन झाली म्हणजे हा कंडेन्सेशन पॉलिमर आहे. In this condensation polymerization, the polymerization process is continued till high molecular mass polymer is obtained. म्हणजे ही पॉलिमरायझेशन प्रोसेस रिपीट होत राहते जोपर्यंत तयार झालेला जो पॉलिमर आहे तो हाय मोलेक्युलर मास
इतका म्हणजे मोठा ह्यूज इतका पॉलिमर ऑब्टेन होईपर्यंत ही प्रोसेस रिपीट होत राहते. त्यानंतर तिसरी पॉलिमरायझेशनची मेथड आहे सायक्लिक कंपाऊंड्स लाईक सायक्लिक इथर, लॅक्टोन्स, लॅक्टम्स polymerizes by ring opening polymerization and strong acid or base catalyze this reaction. म्हणजे सायक्लिक इथर, लॅक्टोन्स आणि लॅक्टम सारखे जे सायक्लिक कंपाऊंड आहेत, सायक्लिक कंपाऊंड आपण 11वी मध्ये शिकलोय, त्यासारखे जे सायक्लिक कंपाऊंड आहेत त्या सायक्लिक कंपाऊंडची सायकल जी आहे ती ओपन करायची, रिंग ओपन करायची आणि हे करण्यासाठी स्ट्रॉंग ॲसिड किंवा स्ट्रॉंग बेस हा कॅटॅलिस्ट म्हणून ह्या रिॲक्शनमध्ये वापरलेला आहे. तर त्या पुढचा आपण ह्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेणार आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशनमध्ये नायलॉन 6. तर नायलॉन 6ला प्रिपेअर करण्यासाठी ई कॅप्रोलॅक्टम हा आपल्याला मोनोमर वापरायचा आहे. ह्याच्यामध्ये हा इप्सिलॉन आहे. सो पॉलिमरायझेशन ऑफ इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम असं आपण त्याला म्हणू शकतो. तर इप्सिलॉन म्हणजे काय, तर ज्या पोझिशन आपण सांगतो अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, डेल्टा नंतरची जी पोझिशन येते तिला इप्सिलॉन असं म्हणायचं आहे. सो इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमला हीट करायचं आहे विथ वॉटर ॲट हाय टेम्परेचर. इट अंडरगोज रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन टू गिव्ह द पॉलीअमाइड. दॅट पॉलिमर इज नोन ॲज नायलॉन 6. तर ह्याचं प्रिपरेशन आपण बघूया. सो हा आहे इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम आणि ह्या इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमला हीट करायचा ॲट हाय टेम्परेचर. तर हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड इथून ब्रेक होतो. NHC डबल बॉन्ड O अमाइड लिंकेज जे आहे त्या अमाइड लिंकेज ब्रेक होतं, गेट कन्वर्टेड इनटू C डबल बॉन्ड O, CH2 1 2 3 4 5 वेळा CH2 आले अँड NH. नायलॉन 6 हा तयार झाला. पुन्हा एकदा आपण ह्याचं प्रिपरेशन बघूया. पुन्हा बघा हा इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम ह्याच्यामध्ये पोझिशन आपण अशा पद्धतीने घेऊ शकतो. कार्बोनिल कार्बनच्या पुढची पोझिशन अल्फा. सो अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि हा इप्सिलॉन. सो इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम हिटिंग ॲट हाय टेम्परेचर. तर इथे काय होणार, हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड इथून ब्रेक होतो. तर हा बॉन्ड ब्रेक झाला तर रिपीटिंग युनिट आपल्याला मिळणार. दॅट रिपीटिंग युनिट इज, सो हा बॉन्ड इथून ब्रेक झाल्यानंतर हा C डबल बॉन्ड O, CH2 5 वेळा आले आणि हा NH. हा आपल्याला रिपीटिंग युनिट मिळाला आणि हा रिपीटिंग युनिट N टाइम्स ऑफ रिपीट होतो. म्हणजे इथं आपण हा N टाइम्स ऑफ घेणार आहे. हा रिपीटिंग युनिट N टाइम्स ऑफ रिपीट झाल्यानंतर तयार झालेला जो पॉलिमर आहे त्याला आपण नायलॉन 6 असं म्हणणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आता हा एकदा रिपीट झाला, ह्याच्या पुढे हा पुन्हा एकदा रिपीट होणार, पुन्हा एकदा रिपीट होणार. ह्याच्या पुढे काय येणार, पुन्हा हा C डबल बॉन्ड O, CH2 5 NH. पुन्हा हा काय येणार C डबल बॉन्ड O, अगेन CH2 5 आणि हा NH आणि हा नंबर ऑफ टाइम्स काय होणार आहे, रिपीट होणार आहे. नंबर ऑफ टाइम्स रिपीट होणार आहे. मग हे जे लिंकेज आहे NHC डबल बॉन्ड O ह्या लिंकेजला आपण अमाइड म्हणतो. मग हे जर नंबर ऑफ टाइम्स रिपीट होत असेल, हे लिंकेज जर नंबर ऑफ टाइम रिपीट होत असेल तर हे अमाइड लिंकेज सुद्धा नंबर ऑफ टाइम रिपीट होणार. दॅरफोर या प्रकारच्या बॉन्डिंगला, या प्रकारच्या पॉलिमरला पॉलीअमाइड असं म्हणतात. या प्रकारच्या अमाइडला पॉलीअमाइड असं म्हणतात. सो नायलॉन 6 हे एक्झाम्पल रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशनमध्ये येतं. देन नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर इज बेस्ड ऑन बेसिस ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्सेस. त्याच्यामध्ये पुन्हा पहिला क्लास आला इलॅस्टोमर. इलॅस्टोमर म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये इलास्टिसिटी प्रॉपर्टी असते. इलॅस्टोमर्स हॅव्हिंग इलास्टिसिटी प्रॉपर्टी. व्हॉट इज इलास्टिसिटी? Elasticity is a property by which a substance gets stretched by external force and restore its original shape on release of that force. म्हणजे रबर ताणला की ताणला जातो आणि त्याच्यावरचा ताण रिमूव्ह केला तो सोडला की पुन्हा तो त्याची ओरिजिनल पोझिशन ॲक्वायर करतो. दॅट प्रॉपर्टी इज नोन ॲज इलास्टिसिटी प्रॉपर्टी. सो इलास्टोमरकडे इलास्टिसिटी ही प्रॉपर्टी असते. इलास्टोमरमध्ये आपण सिम्पल रबरचं एक्झाम्पल घेऊ शकतो. त्यानंतर दे हॅव वीक वॅन डर वॉल टाईप ऑफ इंटरमोलेक्युलर फोर्सेस. त्यांच्यातले जे इंटरमोलेक्युलर फोर्सेस आहेत ते वीक आहेत. म्हणजे इलास्टोमर हे तुलनेने इतके स्ट्रॉंग नसणार आहे. दॅरफोर सी अगेन द इलास्टोमर्स हॅव वीक वॅन डर वॉल्स टाईप ऑफ इंटरमोलेक्युलर फोर्सेस. त्यांच्यातले इंटरमोलेक्युलर फोर्सेस जे आहेत ते वीक आहेत. विच परमिट द पॉलिमर टू बी स्ट्रेच्ड. दॅरफोर तो पॉलिमर काय होतो, स्ट्रेच होतो, तो ताणला जातो.
त्याच्यामध्ये व्हॅन डर वॉल्स फोर्सेस वीक असल्यामुळं तो पॉलिमर ताणला जातो. अँड फ्यू क्रॉसलिंक्स बिटवीन द चेन, त्या चेनमध्ये क्रॉसलिंक आपण बघितले क्रॉसलिंककडे पॉलिमरमध्ये. सो त्यासारख्या प्रेझेंट असणाऱ्या ज्या क्रॉसलिंक्स आहेत त्या पॉलिमरला त्याच्या ओरिजिनल पोझिशनला रिस्ट्रॅक्ट करतात किंवा पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आणतात, किंवा ताण देण्यासाठी जो फोर्स अप्लाय केला तो फोर्स रिमूव्ह करतात आणि त्याची ओरिजिनल पोझिशन त्याला पुन्हा देतात. एक्झाम्पल्स आहेत वल्कनाइज्ड रबर, ब्युनायस, ब्युनायन, निओप्रीन. ह्या सगळ्यांची प्रिपरेशन आपण ह्या युनिटमध्ये पुढे बघणार आहे. पुन्हा बघा इलास्टोमर म्हणजे काय, ते इलास्टोमरकडे इलास्टिसिटी ही प्रॉपर्टी असते. इलास्टिसिटी म्हणजे ताण दिल्यानंतर ताणणं आणि ताण सोडला की त्याच्या ओरिजिनल पोझिशनला पुन्हा येणं. तर तो ताण का दिला जातो किंवा तो रबर का ताणला जातो, का ओढला जातो, तर त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे weak van der Waals forces which permits the polymer to be stretched. त्यात पॉलिमरमध्ये प्रेझेंट असणारे क्रॉसलिंक्स जे आहेत ते त्या पॉलिमरला ओरिजिनल पोझिशनला येण्यासाठी मदत करतात किंवा ताण देण्यासाठी अप्लाय केलेला जो फोर्स आहे तो फोर्स रिमूव्ह करतात आणि त्याची ओरिजिनल पोझिशन त्याला पुन्हा देतात. त्यानंतर दुसरा क्लास आहे फायबर्स. फायबर म्हणजे काय, द पॉलिमेरिक सॉलिड्स विच फॉर्म्स थ्रेड्स आर कॉल्ड ॲज फायबर्स. त्यांची टेन्साईल स्ट्रेंथ ही इलास्टोमरपेक्षा जास्त असते. इलास्टोमरची टेन्साईल स्ट्रेंथ थोडीशी कमी असते, त्या मानानं फायबरची टेन्साईल स्ट्रेंथ ही जास्त असते. दे हॅविंग हाय टेन्साईल स्ट्रेंथ विच इज अ प्रॉपर्टी टू हॅव रेजिस्टन्स टू ब्रेकिंग अंडर टेन्शन. म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथ जास्त असल्यामुळे जरी त्याच्यावरती ताण दिला तरी तो पटकन ब्रेक होत नाही किंवा तुटत नाही. त्यांच्यामधले प्रेझेंट असणारे जे इंटरमोलेक्युलर फोर्सेस आहेत ते स्ट्रॉंग आहेत आणि ते इंटरमोलेक्युलर फोर्सेस हे हायड्रोजन बॉन्डिंग सारखे असतात किंवा डायपोल इंटरॅक्शन सारखे असतात आणि हे दोन्ही आपण स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये शिकलोय. सो त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे इंटरमोलेक्युलर फोर्सेस जे आहेत ते स्ट्रॉंग आहेत. जसं की इलास्टोमरमध्ये प्रेझेंट असणारे इंटरमोलेक्युलर फोर्सेस हे वीक व्हॅन डर वॉल्स फोर्सेस आहेत आणि फायबरमध्ये प्रेझेंट असणारे इंटरमोलेक्युलर फोर्सेस हे हायड्रोजन बॉन्डिंग किंवा डायपोल इंटरॅक्शन म्हणजे स्ट्रॉंग आहे. अँड ड्यू टू द स्ट्रॉंग इंटरमोलेक्युलर फोर्सेस फायबर्स आर क्रिस्टलाइन इन नेचर. एक्झाम्पल पॉलिअमाइडमध्ये नायलॉन 66 आणि पॉलिइस्टरमध्ये टेरिलिन. टेरिलिनचं प्रिपरेशन आपण बघितलं, नायलॉन 66 प्रिपरेशन आपण पुढे बघणार आहे. सो दॅट आर द फायबर्स. तिसरा पॉलिमर आहे, तिसरा क्लास आहे थर्मोप्लास्टिक पॉलिमर. पहिला आपण बघितलं इलास्टोमर, दुसरा आपण बघितला फायबर आणि तिसरा क्लास आहे थर्मोप्लास्टिक पॉलिमर. थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हणजे काय, तर जे पॉलिमर हीट केल्यानंतर मऊ होतात आणि थंड केल्यानंतर घट्ट होतात, पण हे रिपीट होत राहतं. रिपीटेड सॉफ्टनिंग ऑन हीटिंग अँड हार्डनिंग ऑन कूलिंग. प्रत्येक वेळेला गरम केल्यानंतर तो मऊ होतो, सॉफ्ट होतो आणि थंड केल्यानंतर तो काय होतो, घट्ट होतो. Therefore, moderately strong intermolecular forces intermediate between elastomer and fiber. ह्याच्यातले इंटरमोलेक्युलर फोर्सेस जे आहेत ते इलास्टोमर आणि फायबरच्या मध्ये आहेत. मॉडरेट intermolecular forces intermediate between elastomers and fibers. Example, polythene, polystyrene and polyvinyls. These are thermoplastic. Thermoplastic मध्ये एवढं लक्षात ठेवायचं, रिपीटेड सॉफ्टनिंग ऑन हीटिंग अँड हार्डनिंग ऑन कूलिंग. चौथा क्लास आहे थर्मोसेटिंग पॉलिमर. हे रिजिड पॉलिमर्स आहेत, हार्ड आहेत. ड्युरिंग द फॉर्मेशन दे हॅव प्रॉपर्टी ऑफ बीइंग ऑन हीटिंग बट दे गेट हार्डन्ड व्हाईल हॉट. पुन्हा बघा, ड्युरिंग द फॉर्मेशन दे हॅव प्रॉपर्टी ऑफ बीइंग शेप्ड ऑन हीटिंग बट दे गेट हार्डन्ड व्हाईल हॉट. म्हणजे ह्यांच्याकडे अशी प्रॉपर्टी आहे की ह्यांना गरम केल्यानंतर विशिष्ट प्रकारचा शेप देता येतो, पण ते गरम असतानाच घट्ट होतात. ह्यांना गरम केल्यानंतर त्यांना शेप देता येतो, पण हे गरम असतानाच घट्ट होतात आणि एकदा ते घट्ट झाले, वन्स हार्डन्ड दिस बिकम्स इनफ्युजिबल. ते पुन्हा फ्यूज होत नाहीत. कॅनॉट बी सॉफ्टन, ते पुन्हा हीट केल्यानंतर मऊ होत नाहीत. अँड दरफोर कॅन नॉट बी रिमोल्डेड, म्हणजे याचा पुन्हा वापर करता येत नाही. पुन्हा एकदा बघा, ड्युरिंग द फॉर्मेशन दे हॅव प्रॉपर्टी ऑफ बीइंग शेप्ड ऑन हीटिंग. म्हणजे गरम केल्यानंतर ह्यांना शेप देता येतो, पण ते गरम असतानाच घट्ट होतात आणि एकदा घट्ट झाले की ते पुन्हा फ्यूज होत नाहीत किंवा गरम केल्यानंतर ते पुन्हा थंड होत नाही. त्यामुळे त्यांचं रिमोल्डिंग करता येत नाही, त्याचा पुन्हा वापर करता येत नाही. एक्झाम्पल, बॅकेलाइट आणि युरिया फॉर्मल्डिहाइड रेझिन. फॉर एक्झाम्पल, बॅकेलाइट अँड युरिया फॉर्मल्डिहाइड रेझिन.